वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव शुभकार्येषु सर्वदा। हरि
हरि आधी रे हरि अंती रे, 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 हरि व्यापक सर्वभूती रे, हरि व्यापक सर्वभूती रे, हरि आला रे हरि युगे युगे विठेवरे माझा पांडुरंग, युगे युगे विठेवरे माझा पांडुरंग, एक आवडी विठ्ठला वैष्णवाचा संग, एक आवडी विठ्ठला वैष्णवाचा संग, युगे युगे
लाभला रंग सोबतीचे गाणे आम्हा लाभला रंग युगे युगे विठेवरी माझा पांडुरंग युगे युगे विठेवरी माझा पांडुरंग युगे युगे विठेवरी युगे युगे विठेवरी युगे युगे विठेवरी माझा पांडुरंग माझा पांडुरंग माझा पांडुरंग. अखिल ब्रह्मवृंद हो, पहा, नीट डोळे उघडून पहा. या संतांनी परम पवित्र अशा या विठ्ठल मंदिराचा निव्वळ गुराचा गोठा बनवून टाकला आहे. कुणीही यावं, मुसंडी मारून हात घुसावं आणि विठ्ठलाच्या नावाने मानेवर सुरी ठेवल्याप्रमाणे हंबरडा फोडावा की त्यांची संत मालिकेत मरणी लागलीच म्हणून समजावं. तेच तर मी म्हणतोय. भ्रष्टाचार, सगळीकडे भ्रष्टाचार माजला आहे या पंढरपुरात. अहो, अशानं देवाचा कोप होईल ना. काय असलील मार्तंड. होईल म्हणजे काय, व्हायलाच पाहिजे. म्हणजे मला म्हणायचं होतं होणारच. पण आहे का त्याचं काही याला. पहा लेकाचा कसा बकद्यान राहून राहिला आहे तो. आम्ही इतका कंठशोष चालविला आहे पण तो त्याच्या गावी देखील नाही. केवढी ही अचाट भक्ती, केवढी ती निष्ठा. पंढरीचा राज
आणि तुळशी नला पाणी घालून विठुरायाचं ध्यान केले. त्याचबरोबर पांडुरंगाने मला तात्काळ प्रकटून दर्शन दिलं. दर्शन दिलं म्हणे दर्शन. देव म्हणजे कोण ग वाटला तुला पोरी? दर्शन दिलं म्हणे दर्शन. हो खरं दर्शन दिलं. आणि हा आपला पुष्पहार स्वतःच्या हाताने माझ्या गळ्यात घातला. बा तुला काहीतरी भाव झाला असेल. अखिल चराचरात विश्वाचा रहाटघाट चालू ठेवणाऱ्या जगचालक परमेशाला आम्हा पामरांना दर्शन देण्याऐवजी कुठून देणार? भास म्हणजे सत्य नाही बाळ. पण बाबा मी डोळे उघडून पाहिलं, तो खरंच हार माझ्या गळ्यात होता. हाच तो हार. हो हा तर विठ्ठलाच्या गळ्यातील हार. शंकाच नको. तेच तर मी म्हणतोय. पण तो यांच्याकडे कसा आला? पाखंड सासरी. ओ आहे काय प्रकार? यात काहीतरी घोटा असला पाहिजे. सत्य वदते यात जरूर काहीतरी गडबड घोटाळा असते. अरे अम्मा, ही हार तुमच्याकडे कशी येते? महाजनो, प्रत्यक्ष पांडुरंगाने हा हार स्वतःच्या हाताने माझ्या गळ्यात घातला. पांडुरंगाचा प्रसाद आम्हाला शिरसावंत आहे. छे बा तू कुठेतरी चुकत आहे. भक्तराज कैवाराचं कंकण हातात बांधून पुंडलिकांना भिरकावलेल्या विटेवर त्या जगजेटी जगदीश्वरानं अहर्निश उभं राहण्याचं कटकडीत व्रत आचरलं आहे. युगामागून युगे अशी 28 युगे लोटली तरी कटेवर कर घेऊन विटेवर उभी असलेली पांडुरंगाची गोजरी मूर्ती पाहिली की अजूनही मूर्ती नाहीशी होते. अशी कशी घडते? अय्यो वेंकटरमणा, राधा रमणा, मोठीच नवल वर्तते. पांडुरंगा भक्त असला कुठं बरं गेलास या वासराला सोडून? पांडुरंगा भक्त वत्सला कुठं गेलास या वासराला सोडून? आता माझ्या डोक्यात प्रकाश पडला. कावा तो कावा आणि वर कांगावा. पाखंड शास्त्री, अश्लील मार्तंड, कार्तिक स्वामी आणि समस्त ब्रह्मवृंद हो, मूर्ती या हराम गोरांदाच लांबवली असली पाहिजे. बाप हो, विठ्ठलाचे पाय तोच आमचा स्वर्ग. विठ्ठल मूर्तीची अभिलाषा आम्ही पामरांनी का म्हणून धरावी? हे किती साळसूतपणा चावा मांडतो आहे पहा. विठ्ठल मूर्तीची अभिलाषा आम्ही पामरांनी का धरावी? अरे हराम खोरा, आम्ही का बोळ्याने दूध पितो असं वाटलं तुला? समस्त ब्रह्मवृंद हो, या संतांनी आम्हा वेदशास्त्र संपन्न ब्राह्मणांना उघड बंडाचा झेंडा जुबारला आहे. आपल्या भगवत भक्तीचा गुरखा पांघरून सबंध पंढरपुरात स्वतःचं वर्चस्व स्थापन केलं. म्हणून यांनी कट करून विठ्ठल मूर्ती चोरून नेली. बोला, नेलीत की नाही? का घेता गरीबावर? तुमच्या आरोपाला तुमच्या म्हणण्यागिरीत काही पुरावा आहे का? पुरावा नाही? हा घे पुरावा. या हारापेक्षा आणखी कोणता मोठा पुरावा हवा आहे तुला? ब्रह्मवृंद हो, ही मोठी आणीबाणीची वेळ येऊन ठेपली आहे. आज या संतांची विठ्ठल मूर्ती चोरण्यापर्यंत मजल गेली आणि यापुढे आम्ही याची गय केली तर हे शिरजोर होऊन आम्हा वेदशास्त्र संपन्न ब्राह्मणांना हे पुंड गुलामाप्रमाणे राबवल्याशिवाय राहणार नाही. आणि मग सारा जनाच्या मध्ये चातुर्वर्ण्याचा समूह नाश होईल. तेच तर मी म्हणतोय. मग कलंकी व्हायला कितीसा अवकाश? गीतेत सांगितलं आहे मुळीत असं. तर मग आमची मुळी दडगत नसते. अय्यो वेंकटरमणा, राधा रमणा, कलंकी होते तर आमची मुळीच खचितगच्यती होते. अखिल ब्रह्मवृंद हो, या स्तवा आपण वेळी सावध होऊन
हा संतावा मोडून टाकला नाही तर आपली धडकत लागणार नाही. सत्य वदते बरोबर, अगदी बरोबर. तेच तर मी म्हणतो. विद्वान जन हो, चला चला माझ्या बरोबर आपल्या न्यायनिष्ठूर मुजुमदार साहेबांकडून आज याचा सोक्ष मोक्ष लावून घेतलाच पाहिजे. चला चला माझ्या बरोबर. बाबा, हे विद्वान लोक असे माते फिरू का म्हणून वागतात? तू लहान आहेस बा. स्वतःच्या प्रतिष्ठेला धक्का लागला, सत्तेला बाधा येऊ लागली, मिकडीत घड पडले अशी भीती वाटू लागली की विद्वान समज माणसाची डोकी टिकाव राहत नाही. पण आम्हाला कुठं हवी त्यांची सत्ता? आम्हाला त्यांचा ऐश्वर्य नको आणि प्रतिष्ठाही नको. सत्तेपुढे शहाणपण चालत नाही बाळ. हेच पाहना, आम्ही त्यांच्या डोळ्यात सोलतो म्हणून केवढा आणला त्यांनी आपल्यावर. पण बाबा, आता त्यातून कोण बरं आपलं निवारण करील? नाही बा, तो सर्वत्र आहे. तो सर्व चराचर सृष्टी व्यापून जसा गुल उरला आहे. मनोभावानं आपण त्याला हाक मारली तर तो आपल्या साथ दिला वाचून राहणार नाही. पंढरीचा तू भक्त राणा, पंढरीचा तू भक्त राणा, पुरवीचा तू भक्त राणा, पुरवीची मन कामना, पुरवीची मन कामना. पंढरीचा तू भक्त राणा, पंढरीचा तू भक्त राणा. लिंबराज आळवी जेवढी वा, लिंबराज आळवी जेवढी वा. जेवढी वा, लिंबराज आळवी जेवढी वा. भक्तालागी प्रगटी ओवी, भक्तालागी प्रगटी ओवी, देईशणी दर्शना. भक्तालागी प्रगटी ओवी, देईशणी दर्शना. पंढरीचा तू भक्त राणा, पंढरीचा तू भक्त राणा, पंढरीचा, पंढरीचा, पंढरीचा तू भक्त राणा, तू भक्त राणा, तू भक्त राणा.
भय हारत होईल साचे भव भय हारत होईल साचे हा भवसागर पार कराया हा भवसागर पार कराया प्रभु चरणी करी तन मन अर्पण प्रभु चरणी करी तन मन अर्पण जय नारायण जय नारायण जय नारायण जय नारायण नारायण जय नारायण जय नारायण जय नारायण नारायण नारायण. अरे रे रे, काही या मृत्युलोकाची दुर्दशा. नारायणा, चंद्रभागेच्या या विटेवर उभा राहून बौद्धरूप धारण केले, त्याबरोबर डोळे मिटून घेतलेस की काय? अरे चा, अशी एकाएकी धडक कुठं मारलीस बुवा? काय आहे हा प्रकार? नारायण नारायण. नारदा, आज आमची एकाएकी आठवण कशी झाली? म्हटलं विटेवर उभा राहून युगे न युगे लोटली तेव्हा हातात तरी पाय थकले की काय ते पाहावं एकदा. तो तू तर पाय मोकळे काढण्यासाठी पंढरपूर पालत घालतो आहेस. नारायण नारायण. पंढरपूर अगोदर उलट पालत झाले नारदा. ह्याच्याबद्दल मागण बोलू. अगोदर स्वर्गलोकाची काय हकीकत आहे ती सांग पाहू. स्वर्गलोकात सारी आबादीने आहे. तिथे इथल्यासारखे काही दुष्काळ पडत नाही देवा. तुला ते ठाऊक आहे मला सारं. तुला स्वर्गातील बातमी विचारली तर तू एकच समाज सांगायला सुटला. सांगितलं ना, स्वर्गात सारी आबादीनी आहे, मात्र तुझी अनुपस्थिती सारखी जाणवत असते. हे भक्त काच कैवाराचं कार्य संपणार कधी तुझं देवा? ते काही लवकर संपेल असं वाटत नाही मला. मी कुरुक्षेत्रात गीता धर्माची वाच्यता केली तेव्हा त्यांना प्रेरणा देऊन त्यांचं रक्षण करणं हे मी माझं परम कर्तव्य मानतो मी नारदा. पण देवा, माणूस हा स्वभाव त्याचं वाईट दुष्ट आहे. ही गोष्ट त्रिवार सत्य आहे. मग ती तुला पटो अगर ना पटो. पण देवा, या संतांचाही फारसा भरोसा करू नकोस. आपलं सांगून ठेवतो. अरे हे संत झाले तरी माणसच. अखेर आपल्या जातीवरच जायची. नारायण नारायण. नारदा, माझ्या भक्तांची अशी निंदा केली मला आवडणार नाही. तुला ठाऊक आहे ना. वा वा भक्त वत्सल्या वा. सत्य तुमच्याही कानाला कडू लागलं. नारायण नारायण. आणि ही गोष्ट सिद्ध झाली नाही तर? तसं असेल तर ही गोष्ट तुला पटेपर्यंत मी या पंढरपुरा बाहेर पाऊल टाकणार नाही. मग तर झालं ना. झालं तर. माणूस स्वभाव तर दुष्ट वाईट असतो. ही गोष्ट तू मला सिद्ध करून द्यायची. ते माझं काम. सत्य गोष्ट पटवायला किती उशीर. नारायण नारायण. बरं, येतो मी. गबाई माझं नवलाचं फुलं पाखरू. गबाई माझं नवलाचं फुलं पाखरू. गबाई माझं फुलं पाखरू. लागलं भरारी मारू कसं मी धरू. लागलं भरारी मारू कसं मी धरू. काय मी करू तयावरू. काय मी करू तयावरू. नवलाचं फुलं पाखरू. गबाई माझं नवलाचं फुलं पाखरू. गबाई
मंगल सवयी या सुरेल सौरभ यांचे नवीन अंशकार युक्त झाले. म्हणजे आपण माझे गाणे ऐकत होते की काय? अगं बाई, अहो बाई, तुमचं गाणं कोणी ऐकू नये अशी तर तुमची इच्छा नव्हती पण कुणी ऐकावं अशी पण माझी इच्छा नव्हती. का? इतकी पात्रता नाही की काय आमची? आपल्यासारख्या पुढे माझी गाण्याची पात्रता नाही. तुमचं गाणं ऐकलं नसतं तर कदाचित हे खरं देखील वाटलं असतं. माझ्या गाण्याची स्तुती ऐकण्याचं भाग्य कुणामुळे लाभलं ते कळेल का मला? का नाही, पण आम्हाला असं मधुर गाणं ऐकणारं नाव कळल्यावरच यापूर्वी तुम्हाला कधी पाहिलेलं आठवत नाहीये गावात? म्हणजे गावातील सर्व स्त्रियांना आपण ओळखतात वाटतं. एकंदरीत चतुरा त्याचं असं आहे, सणासुदीला आणि चैत्रगौरीला साऱ्या गावातील स्त्रिया आमच्या वाड्यात गोळा होतात आणि नको म्हटलं तरी आमच्या नजरेला पडल्याशिवाय राहत नाही. मग या गावचे मुजुमदार विलासराव देशमुख ते तर आपणच नव्हेत ना? माझं नाव कसं कळलं तुम्हाला? त्यात काय, माझी मावशी की नाही तुमच्याविषयी खूप खूप बोलत असते. म्हणजे महिना आधी तुमची मावशी की काय? त्या छठेल महिनेनं हिला काय काय सांगून ठेवलं कोणास ठाऊ. आता हे हातचं निसाटणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे. काय हो, गप्प का झाला? रागावलात का माझ्यावर? छे छे, भलतंच. पण काय हो, मैनावतीने काय सांगितले तुम्हाला आमच्याबद्दल? ती तुमच्या रसिकतेची आणि औंदर्याची तोंडावरून स्तुती करीत असते. तिच्या गळ्यातील तो चंद्रहार. म्हणजे त्या चंद्रहाराबद्दल सांगितले की काय तिनं तुम्हाला? नुसता चंद्रहारच नाही तर ती कर्णफुलं, ठुसी, बोट, पाटल्या. कळलं. त्याचं काय आहे, आम्ही पडलो कलेतच चाहते आणि मैनावती तर नृत्य कलेत प्रवीण, तेव्हा जाऊ द्या ते. पण माझा असा तर्क आहे, तुम्ही जर नृत्याची तयारी कराल तर मैनावतीलाही सहज मागे काढाल. कशावरून? माझी परख कधीही चुकणार नाही. तुमची मोहक चाल, नजरेचा बोलकेपणा आणि डौलदार अवयांची हालचाल पाहिली की तुम्ही सुंदर नृत्य करू शकाल, यात संशय नाही. एक विनंती करू का? मग आमचे कान दंड केले तसंच आता थोडं पदन्यास करू, आमचं नेत्रांचंही पारण फेडा. ओ, पण मला नाचता येतं असं कुणी सांगितलं तुम्हाला? उगा जोडून धरू नका. हां, करा सुरुवात. पण माझं नृत्य तुमच्या पसंतीला उतरणार नाही. पसंती नापसंतीचे आम्ही ठरवू, तुम्ही फक्त नृत्य करायचं. ओ, पण इथं या बागेत कोणी पाहिलं तर काय म्हणेल? इथं कोण येत आहे तडफाळ्याला? आणि कुणी आलंच तर तुमचं नृत्य पाहिल्यावर मुग्ध झाला त्याला म्हणण्यात की काही शुद्ध तरी राहील का? चला, उभे राहा पवित्राने आणि करा सुरुवात नृत्याला. छे बाई, आता नको, करीन केव्हा तरी. अगं बाई राव. अरे पाखंड्या, हे मार्तंड्या, अरे असे बसलात काही मग गणपती सारखे जेठा घालून? मुजुमदार साहेब येत आहेत, जा अगोदर त्यांच्यासाठी मोठे आसन घेऊन या. जा. आणि कार्तिक, तू जाऊन मुजुमदार साहेबांसाठी ताजा हुक्का भरून आण. जा लवकर. अरे तुम्हाला काही रीतिरिवाज कळतात की नाही रे? दिवसातून 4 वेळा गिळता ना, तेव्हा कुठे सांगावं लागत नाही तुम्हाला ते. जा. हा, आणि तुम्ही दोघा चौघांनी जाऊन त्या लिंबराजाला आणि त्याच्या त्या कार्टीला आणून इथं हजर करा, नाही ते पळून जाईल तो बेरड गुंगारा देऊन. जा लवकर. जीवाचा कसा आटापिटा करावा लागतो मला. बायका पोरं अन्ना वाचून तडफडू लागली ना की डोळे पांढऱ्या होतील तुमचे रंडी किचानो. हा असा अनाचार माजला तर 13व्यालाही बोलवणार नाही कुणी आम्हाला. आणा असं. हा, आणि एक लक्षात ठेवा, मुजुमदार साहेब आले की प्रत्येकाने त्यांना लवून सलाम केला नाही तर मानच मुरगळीन एकेकाची. अरे आसन ठेवा रे जागेवर प्रथम. कुसूर माफ असावा मुजुमदार साहेब. गाढव कुठचे? काय म्हणालात? छे आपल्याला नाही, आपण स्थानापन्न व्हावं.
अरे आपण बसावं. आपण बसावं. समस्त ब्रह्मांड आणि प्रतिष्ठित नगरवासी हो, आज आपल्या पुढे जो गुन्हा निवडण्यासाठी आला आहे त्याचं स्वरूप अत्यंत भयंकर आणि गंभीर असं आहे. त्या गुन्ह्याची व्यापकतेची यथोचित कल्पना वेदभूषण पितांबर शास्त्री यांनी येताच आम्हाला दिली. अशा तऱ्हेचा हा गुन्हा आमच्या माहितीप्रमाणेच पंढरपूरचाच नाही तर भरतखंडेच्या इतिहासातील पहिलाच ठरेल. म्हणून आम्ही नेहमीच्या न्यायदानाची पद्धत सोडून या स्थळी हा गुन्हा घडला, त्या स्थळी म्हणजे विठ्ठल मंदिरात दोन्ही बाजू नीटपणे विचारात घेऊन आणि निपक्षपातीप्रमाणे न्यायदान करावं म्हणून आम्ही जातीने इथं हजर झालो. तेव्हा निवाड्याला रितसर सुरुवात व्हावी म्हणून फिरायदी शकलशास्त्र संपन्न वेदांत शिरोमणी पितांबर शास्त्री यांना आपली तक्रार मांडण्याची आज्ञा करतो. अयो ताता, अरे पण अजून आरोपी कुठे असते? ते तर बेपत्ताच असते. आरोपी शिवाय निवाडा करते तर पाण्यामध्ये मासा आणि किनाऱ्यावर मोल तसा प्रकार घडते आणि म्हणून अरे कार्तिक स्वामी, कुठे काय बोलायची याची अक्कल आहे तुम्हाला? ही बाजारपेठ समजता तुम्ही? हुजूर, लिंबराज आणि त्याच्या त्या कार्टीला आमचे दूध एवढ्यातच आणून हजर करतील, पण त्यासाठी न्यायदानाचं काम थांबवून ठेवण्याची काहीच कारण नाही. ते पुढे सुरू व्हावं असं मी समस्त ब्रह्मवृंदातर्फे सुचवितो. जशी ब्राह्मण देवाची इच्छा. जशी विठ्ठलाची इच्छा जाऊ त्या शरणा. जशी विठ्ठलाची इच्छा जाऊ त्या शरणा. जशी विठ्ठलाची इच्छा जाऊ त्या शरणा. आई तया विना कोणी त्राता. आई तया विना कोणी त्राता. जशी विठ्ठलाची इच्छा
लिंबराज, तू इथं आरोपी म्हणून उभा आहेस, कीर्तन करायला उभा राहायला नाहीस. लिंबराज, तुझ्यावरचा आरोप अत्यंत गंभीर आहे. माझ्यावरचा आरोप मला नीटसा कळला नाही महाराज. असं हे वेळ पांघरून पेडगावला जाऊ नकोस. तू कारस्थान रचून मंदिरातील विठ्ठल मूर्ती चोरून नेलीस आणि तेही अलंकारासहित. तुझ्या या दुष्कृत्याला हे सार ब्रह्मवृंद साक्ष आहे. छे काय बोलत आहे? विठ्ठल मूर्ती सामाजिक ठेव आहे. तिची अभिलाषा मी एकट्याने का म्हणून धरावी? आणि अलंकाराबद्दल म्हणाल तर विठ्ठल नामापेक्षा मला अन्य कोणताही अलंकार प्रिय नाही. हे साऱ्या पंढरपुराला ठाऊक आहे. पण तुझा कावा मात्र आम्हाला ठाऊक आहे. भगवत भक्तीचा गुरखा पांघरून साळसूदपणे आम्हा सच्चिल ब्राह्मणांच्या धर्मकृत्यात विघ्न आणायची आणि आपल्या भक्ती मार्गाबरोबर संबंध पंढरपुरात स्वतःचं वर्चस्व स्थापन करायचं असा तुझा माधभावी डाव आहे. म्हणून तू हे निंद्य कृत्य केलंस. बोल, केलंस की नाही? विठ्ठला विठ्ठला, काय हा मिथ्यारोप? केवढा हा आळ तुझ्या भक्तावर. पांडुरंगा पांडुरंगा. लिंबराज, प्रश्नाच्या उत्तर द्या आणि करून मोकळे व्हा. पण आम्ही गुन्हा मग का म्हणून कबूल करायचं? बाप हो, ज्यावेळी देवातून मूर्ती नाहीशी झाली त्यावेळी मी माधवीसह प्रत्यक्ष देवळात हजर होतो. हे उपस्थित सज्जन या गोष्टीला साक्ष आहे. मग मी चोरी कशी करीन? पितामह शास्त्री, काय हे खरं आहे? तेच तर सांगतो हुजूर. अहो, या लिंबराजाने आम्हा सर्वांना कीर्तनाच्या गुंगीत भ्रमवून टाकलं आणि हा म्हणताच आपल्या हस्तकांकरवी डोळ्यात देखत विठ्ठल मूर्ती रांबवली. काय खरं आहे की नाही मंडळी? हो, प्रत्यक्ष वस्तुस्थितीच आहे ही, शंकाच नको. ओ, वर दिसतो बगळा पण आज शुभ डोम कावळा. सत्य पदते मूर्ती गडप करते आणि वर आमच्या गळ्यात दडते. अय्यो व्यंकटरमणा, अशी कशी करते गडबड गुंडा. मुजुमदार साहेब, मूर्ती या हरामखोरांनाच लांबवली यात तीळ मात्र संदेह नाही. मग या भयंकर गुन्ह्याबद्दल गुन्हेगाराला तितकंच भयंकर शासन हवं आवश्यक आहे. त्याशिवाय गुन्हेगारांना दशाक बसणार नाही. पितामह शास्त्री, आणखी काही पुरावा असल्यास सादर करा. हुजूर, पुरावा? अहो, प्रत्यक्ष विठ्ठलाच्या गळ्यातील हार आढळला आम्हाला यांच्याकडे. आणखी कोणता मोठा पुरावा हवा आहे तुम्हाला? पाखंड्या, कुठे आहे रे तो हार? अहो, त्यांच्या जवळ होता ना तो हार. काय ग बोरे, कुठे आहे तो हार? हार तो जसा माझ्याजवळ एकाएक केला तसाच एकाएकी नाहीसा झाला. हार पांडुरंगाचा होता, ज्याचा होता त्यांनी नेला. हे असं खोटं बोललीस तर जीवा जळेल तुझी पोरे. आम्ही खोटं बोलत नाही पितामह शास्त्री, खोटं तुम्ही बोलतात. तुमची श्रीमंती खोटी बोलते, तुमची सत्ता खोटी बोलते आणि तुमचं सारं खोटे तुम्ही आमच्या मध्ये वाटतात का? तर आम्ही गरीब आहोत म्हणून. पण ध्यानात ठेवा, त्या सारा खोट्या कर्माचा आज ना उद्या पांडुरंग तुम्हाला विचारल्याशिवाय राहणार नाही. चुप बस कोर्टे. मला तुझी अक्कल नको आहे. तो हार हवा आहे, पुरावा हवा आहे तुमच्या चोरीचा. पुरावा कशासाठी? खरंच कोटेकरीसाठी, सन्नासाला सुई देण्यासाठी. पण पांडुरंग देवळात नसला तरी त्यांनी आपले डोळे मिटले नाही. तो तुमची घमंड, तुमची धुंदी, तुमचा मत तुझ्याशिवाय मुळीच राहणार नाही. आमोस, बघ बंद कर बोरे. या सणाचा अपमान झाला. तुमचा तेवढा अपमान होतो आणि आमचा नाहक मानला जाता त्याचं काहीच वाटत नाही. ते तशीच असते अम्मा. म्हणते ना, शेळी जाते जीवानिशी आणि खाणार म्हणतो वातट. कार्तिक स्वामी, अहो काय अक्कल आहे तुम्हाला? हे तुम्ही ब्राह्मण आहात की खाती आहात? कुठे काय बोलायचं याची अक्कल आहे? मुजुमदार साहेब, तो हार त्यांनी त्यांच्या घरातच दडवून ठेवला असला पाहिजे. मग कोणीतरी जाऊन तो हार इथे आणून हजर करा.
आज सकाळी नाही तर सारा घर करून काढा, पण हा तुम्ही परत येऊ नका. जा. पाखंड्या, एका दोघांना घेऊन जा आणि त्यांचं घर धुंडाळा, पण तो हार घेतल्याखेरीज परत येऊ नका. जा. तोपर्यंत हुजुरांनी थोडा अल्पोपहार घ्यावा आणि विश्राम करावा असा मी सुचवितो. मग चला तर या आरोपींना शेजारच्या दालनात बंद करून बाहेरून बोलवलेलं कुडूप ठोका आणि नागरिक जण हो. फराळानंतर पुन्हा न्यायाच्या कामाला सुरुवात होईल असं आम्ही जाहीर करतो. तेव्हा वेळेवर येऊन इथं हजर व्हा. याला मुळीच विलंब होता कामा नये. येतो आम्ही. भगवंता, तुझी लीला अगाध आहे. बिचाऱ्या लिंबराजाला कोण वाड्यात ठेवून तुला काय साधायचं आहे ते समजण्याचं आहे. देवा, अशी कोणती चूक घडली त्यांच्या हातून? आता आपणही थोडा रंग भरावा. नारायण नारायण. माधवी, इकडे. चमत्कार चमत्कार, मोठा चमत्कार. बाहेरून भलं मोठं कुलूप लावलेलं दार असं एकाएकी कसं उघडलं? मी पुन्हा बाहेर येता ते फिरून कसं बंद आलं? माधवी, मला हाक कोणी मारली? पांडुरंगा. माधवी, लवकर जाऊन परमशिवभक्त नरहरी सोनार याला घडलेल्या प्रकरणाची बातमी दे, म्हणजे तो येऊन लिंबराच्या सुटकेचा प्रयत्न करीत. जशी विठ्ठलाची इच्छा. आता पुढे काय काय होतंय याची गंमत आपण दुरूनच पाहावी. हे उत्तम. नारायण नारायण. काय गोंगाट लावला हा?
पितामह शास्त्री, आरोपींना हाडून हजर करा. न्यायदानाला मुळीच विलंब होता कामा नये. जशी हुजुरांची आज्ञा. मार्तंड्या, आरोपींना आडून इथं हजर करा. अजून पाखंड्या कसा आला नाही तो हार घेऊन? अरे पण आलास हा पाखंड्या. अरे हार कुठे आहे आणि असा हात हलवीत का परत आलास? पितांबर शास्त्री, आम्ही सर्व घर धुंडाळलं, सारं घर उलट पालट केलं, पण त्या हाराचा काही पत्ता नाही. मग झाला काय तो हार? हो, चोर कधी चोरीचा पुरावा शाबूत ठेवतो का? बहुतेक चंद्रभागेत बुडवला असावा त्यांनी तो हार. शंकाच नको. मग असंच जाऊन त्या घरातील सर्व चीज वस्तू चंद्रभागेत बुडवून टाका. जा, बघताय काय तोंडाकडे? नगरी नगरी न्याय अन्याय तुम्ही मला शिकवता? मी काय भांग मिळून पाहत आहे? लहान तोंडी मोठा का जपत नसतो. पाखंड शास्त्रीने दिलेला हुकूम मुकण्याने पाळा. जा, गंग्यात बुडवा या हरामखोराचा घरदार. ओ चमत्कार, मोठा चमत्कार. काय झालं रे? ओ ती गाठी नाहीशीच झाली. बाहेरून भला मोठा कुलूप लावलेला असताना ती कुठल्या कुठं नाहीशीच झाली. काय बरडतोयस मार्तंड्या? शुद्धीत तर आहेस ना? की रसपान थोडं जास्त झालं? तेच तर मी म्हणतोय. सोमरसाचे मी 2 गुटके घेतले होते आणि खोली उघडताना थोडा टोलही झाला होता आणि दार उघडताच एकदम शुद्धीवर आलो मी. सर्व काने कोपरे धुंदाळून पाहिले, पण त्या काठीचा पत्ता नाही. शिंची भूतासारखी गडप झाली. मग ते याचा चिडूक असलं पाहिजे. बदमाश, हरामखोर, बोल रे बोके संन्यासा, ती पोटी कुठं आहे? विठ्ठल मूर्ती काय केलास? मी माझी उत्तरे पूर्वीच दिली आहे महाराज. याचा परिणाम ठीक होणार नाही लिंबराज. जशी विठ्ठलाची इच्छा. पांडुरंग पांडुरंग. हुजूर, आता मात्र कडेलोट झाला. कुणीतरी महाभयंकर शिक्षा सुनवा एकदम. बोला, काय करू म्हणजे खोड जिरे या हरामखोराची? कड्यावरून ढकलून देऊ की हत्तीच्या पायी सुरपोदो करू? तेलाच्या कडेही ढकलू की सुळावर चढू? किंवा यापेक्षाही महाभयंकर शिक्षा सांगा याला. पुरावा? कुणाला पुरावा हवा? मला हुकूम करता? कोण समजला तुम्ही मला? मी या पंढरपूरचा राजा आहे. मी काय वाटेल तो न्याय देईन. माझा शब्द म्हणजेच पुरावा. बरोबर आहे, बरोबर आहे. कोण हा बाणेदारपणा? कुणाची भीड नाही की भाड नाही, याला म्हणतात न्याय. कोण म्हणतात असं? पुराशिवाय न्याय होत नसतो. मी या चोराकडून गुन्हा वधवूनच घेतो, मगच चढवतो याला सुरावर. महाराज, मोठा कठीण प्रसंग आहे. पंढरपुरातील सारे वैष्णव देवळाभोवती जमले आहेत आणि लेंबराच्या सुट्टेची मागणी करीत आहेत. पाहिलं हुजूर, किती माजलेत हे पोळ. मूर्ती चोरूनच्या चोरून वर धमकवण्या इतकी मजल गेली यांची. आता यांची खोडगी जिरवलीच पाहिजे. पितामह शास्त्री, यांच्या धमकावण्याला हार जाणार कमी लेचा बेचा नाही. ते वैष्णव असले तर मी वैष्णवाचा भाव आहे. मी म्हणेन तेच झालं पाहिजे. मी इथला जवळजवळ राजाच आहे. आणि राजाच विष्णूचा अंश असतो असं शास्त्र सांगते. मग मीच खरा वैष्णव आहे. काय रे बगड्या, पुन्हा कबूल करतोस की घालू असू फाटीत? विठ्ठल 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 विठ्ठल. असा नाही येणार तू वाटणीवर.
मुजुमदार साहेब हात आवरा. काय मांडला आहे तुम्ही हे? कोण नरहरी? तू या चोराला सामील आहेस की काय? बोल, कुठे आहे विठ्ठल मूर्ती? हर हर हर. काय बोलताय मुजुमदार साहेब? मी शैवपंथी आहे. विठ्ठल मूर्तीची चोरीच काय, पण त्या मूर्तीचं दर्शन देखील आम्ही वर्ज मानतो. मग या वैष्णव पंथीयेच्या सुटक्यासाठी अगदी देवासारखा कसा काय धावून आलास? आणि ही पोरटी कशी काय पळाली त्या कोणवाड्यातून? ही माधवी माझ्याकडे आली आणि तिनंच मला झालेला सर्व प्रकार सांगितला. तेव्हा पंथापंथ आणि भेदाभेद विसरून होणारा अन्याय टाळण्यासाठी मला इथे यावं लागलं. अन्याय? कोण म्हणता अन्याय आहे? उलट पंढरपुराची विठ्ठल मूर्ती नाहीशी झाली आणि आम्ही मुख घेऊन गप्पा बसलो तर सर्वांवर अन्याय होणारच आहे. म्हणून या आसुडाने तुमच्या समोरात न्यायदान करतो. हे पहा. थांबा मुजुमदार साहेब. कोणत्या धुंदीत बरळता आहात तुम्ही? सत्तेच्या मदानं तुमचे डोळे तारवटले असले तर त्या प्रलयंक शिवशंकरानं आपला तिसरा डोळा जर उघडला तर क्षणात तुमच्यासारखे भस्मभूत झाल्याशिवाय राहणार नाहीत. हा 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 हा. तुझा भोळा साम दुबळेपणापेक्षा सक्तीनं संतुष्ट होत आहे. नाहीतर रावण, भस्मासूर, त्रिपूर यासारख्या राक्षसांना त्याने कधीच वरदान दिलं नसतं. जो वर देतो तो मागाहून त्या उन्मत्त झालेल्यांच्या डोक्यात वरवंटाही घालण्याची आगाऊ तरतूद करून ठेवतो. समजलात? नवग्रहाच्या पायऱ्या करून सिंहासन चढणारा रावण देखील बुद्धिभ्रष्ट होताच मातीला मिळाला. मग तुमच्यासारखे शक्रशुद्ध कीटक फुंक मारताच भस्म होऊन गेले तर त्यात नवल कसले? चुप राहा हरामखोरा. मुजुमदार साहेब, हो आता पाहता काय? प्रथम या बदमाशाचाच समाचार घ्या. प्रत्यक्ष न्याय देवतेचा अपमान करतो म्हणजे काय? थांबा पितामह शास्त्री. प्रथम या चोराची हजेरी घेतो आणि नंतरच या बदमाशाची बाकी चुकी करतो. विठ्ठल 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 कर्पूर गौरा, नीळकंठा, महादेवा, कुठं बरं गुंतला आहेस तू? भोळ्या सांबा, तुझ्या भक्ताचा असा पान करवत असताना तू स्वस्थ तरी कसा बसलास? हो झालाय काय तुम्हाला किंचा आहे ना? अहो माझ्या पाठीवर सारखे फटके बसत आहेत. आई गो, तुम्ही आसूड मारलीत या लिंबराजाच्या पाठीत, पण माझी पाठ सोडून निघाली ही काय? आई गो. भगवंता, तुझी लीला अगाध आहे. गौरीहरा, करता करविता सहार काही तूच आहेस. अयो व्यंकटरमणा, राधा रमणा, मोठीच नवल वर्तते. अशी कशी होते, अशी कशी घडते? लिंबराजाला काही त्रास होत नसते, पण ओळ मात्र पितांबर शास्त्रींच्या पाठीवर उमटते. हे सारा चिडूक आहे. कसा फडक्या बसत नाही ते पाहतो. लिंबराजाची फाड उघडी करा. फडक्या बसत नाही म्हणजे काय? अहो आश्चर्य, मोठाच आश्चर्य. लिंबराजाच्या घरातील एकही वस्तू आम्हाला उचलता आली नाही. साधा पाड उचलला तर तो घसरून माझ्या पोटावर पडला आणि जीव कसा कासावीस होऊन गेला आणि लाटण्यानं याचं डोकं सडकून निघालं. हे पहा ठेंगूळ, शंकाच नको. काय वरवतो आहे? काही नशा करून तर नाही ना आला? अगदी करा हे मुजुमदार साहेब. काय खरं आहे? माझा हुकूम तुला आलाच पाहिजे. तुमच्याने होत नसेल तर मी जातीने जाऊन चढवतो ह्याचा घरदार नदीत. महाराज, घात झाला घात. तुमच्या वाड्यावर दरोडा पडला. दरोडा पडला? माझ्या वाड्यावर? होय महाराज, आपली चीज वस्तू लुटून नेली. हाय रे देवा, साप बुडालो. पांडुरंगा, आता काय कपाळा हाल मारतात? हुकूम करा की चंद्रभागे बुडावले दौलत तुमच्या पायाशी लोळून घेईल. बाळ, असं बोलू नये. आपण वैष्णव आहोत. दुसऱ्याचं दुःख आपण जाणलं पाहिजे. महाराज, असो हातपाय घालण्यात काहीच अर्थ नाही.
चला प्रयत्न करून पाहू. आता काय निघणार आमचं कपाळ. चला पाहूया, प्रयत्न करू. लिंबा, नरहरी, तुमच्या रूपात पांडुरंगच माझ्या सुटकेला धावून आला. गौरी हराला अन्याय सहन होत नसतो लिंबा. आपले पंथ जरी वेगवेगळे असले तरी मानव धर्माची सर्वाभूती, समानतेची शिकवण हे दोहोदिक सार आहे. म्हणून तुमच्यावरचं संकट, वैष्णव पंथावर आलेलं संकट हे शैव पंथावरील संकट आहे. केवढी उदात्त विचारसरणी आहे आपली. तुमच्या विचारावरून तुमच्या पंथांच्या महानतेची साक्ष पटली मला. आणि तुमच्या सौजन्यानं, सहनशीलतेनं माझे डोळे साफ दिसून गेले. वैष्णवाचं बळ त्यांच्या सौजन्यात आणि लीनतेत आहे. परंतु आमच्या दोन्ही पंथांचं खरं बळ लोकसंग्राम आणि लोकसेवेतच आहे नरहरी. परोपकार हे पुण्य आणि परपीडा हे पाप हेच आपल्या पंथांचे सार आहे. सर्वांभूती समानता हीच आपल्या पंथांची शिकवण आहे. होय, पटलं मला सारं. लिंबा, देवळाबाहेर चल. वैष्णव व शैव भक्त मंडळी आपली वाट पाहत आहे. चला. झाली ना तुझी खात्री? खात्री? कसली खात्री देवा? माणूस हा माणसाचा वैरी नाही. आता हा नरहरीच पहा ना. माझं दर्शन देखील त्याला विषसमान वर्ज्य होतं. सामाजिक वैष्णवावर सामूहिक संकट येता तो धावून आलास की नाही? मग येणारच तो देव. त्यात काही नुसती भूत दया दाखवली नाही. त्याला पक्क ठाऊक आहे की आज मूर्ती नाहीशी झाली तर त्या निमित्ताने जर वैष्णवांचा काटा काढला तर उद्या शिवांचीही फारशी धडगत नाही. दोघांवरही समान संकट आलं म्हणून ते तात्पुरती एक झालं एवढंच. नारायण नारायण. आणि त्यांची मैत्री गरजेपुरती आहे समजतो. समजायचं कशाला? आहेत तसं मुळीच. माणूस हा माणसाचा द्वेष करतो. अजूनही मी ते सिद्ध करून दाखवेन. पैस लावतात. ठीक आहे, लावतो. देवा, तू भल्लास तर या पंढरपुरातून सरळ माझ्यासोबत स्वर्गात जायचं आहे. कबूल. आणि तू हल्लास तर मग मीही या मृत्यूलोकात अवतार घेतो आणि तुझ्या सर्व संतांची संत चरित्र या नावाने ओवी रूपाने लिहून काढतो. आहे कबूल? तू
म्हणतात हे तरी कळू द्या आम्हाला. बाई 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 बाई, इतक्या दिवसांनी आज आठवण झाली वाटतं आमची. वर आमच्यावरच दोष. आम्ही किती जीव बाकडतो याची कोणाला पर्वा तरी आहे का? असं कसं म्हणता? तुम्हाला कळलंच असेल आमच्यावर काय आपत्ती कोसळली ती. आमच्या वाड्यावर दरोडा पडला, अतोनात हानी झाली. असं का? अगो बाई, म्हणजे तुम्हाला कळलंच नाही? कसं कळणार? कोण सांगणार? तुम्ही आला नाहीत भेटायला. तुमच्याकडे यायचं म्हणजे रिकामा याच्याने कसं येणार, म्हणून आम्हाला प्रथम सावकाराची भेट घ्यावी लागली. म्हणजे तुम्ही कर्ज काढला की काय? कर्ज? छे छे. हे बघा काय आणलं आम्ही तुमच्यासाठी. आवडला हा कंटा? फारच. अगं बाई, छान आहे. आम्ही आपल्या हाताने घालणार आहे गळ्यात. इश्श, द्या ना. नाही, मी आपल्या हाताने घालणार आहे गळ्यात. चालेल ना? आता कसं वाटतं कंट्या गळ्यात घातल्यावर? ते तुम्ही सांगायचं. कशी दिसते मी तुम्हाला? इंद्राच्या दरबारातील देवांगणेप्रमाणे. छे छे. मग कशी? विठ्ठल नावाची माळा गळ्यात धारण करणाऱ्या जनाबाई प्रमाणे. लिंबराज म्हणे नामाचा गजर, तोची अलंकार आम्हा देवा. लिंबराज जनाबाई म्हणजे तू त्या लिंबराजाच्या कीर्तनाला जातेस की काय? हो का? का म्हणजे काय? संटीने व्हायचा विचार आहे की काय तुझा? आणि समजा झाले संतीन तर काय होईल? तर आम्हालाही हातात टाळ घेऊन दिंडा गिरवायला लागतील. पण आम्हाला ते पसंत नाही. त्या लिंबराजाचे तू नाव घेताही कामा नाही. ही आज्ञा की विनंती? मानली तर विनंती, नाही तर हुकूम. पण या पंढरपुरात राहायचं आहे तुम्हाला. असं आता आली मला कल्पना तुमच्या खऱ्या स्वरूपाची. हा घ्या तुमचा. अहो अहो, ऐका ऐका तर खरं. नारायण नारायण वरा कमलावना नटनागरा कमलावना नटनागरा कमलावना जगे तव आसरा सखला जगे तव आसरा नटनागरा कमलावना
देवा ये, आपल्या पैजेचा विसर नाही ना पडला तुला? छे छे, असं कसं होईल? ज्या अर्थी तू मुद्दामून विचारतोय तेव्हा कलागतीचं बीज पेरून ठेवलं असावं. झालं, एकदा कळल्यावर नाव पडलं की पडलं. पण देवा तुझी शपथ घेऊन सांगतो, यावेळी आपण कसलीच कळ लावली नाही, कुणाची चहाडी केली नाही आणि कुणाचं नावही उच्चारलं नाही. नारायण नारायण. तुझ्या अंगात नाना कळा आहे, तुम्हाला ठाऊक आहे. नारदा, ही पैस तू अडणार. पाहूया देवा, माझी अगदी खात्री आहे या पैजेत मी यशस्वी होणार. नारायण नारायण. स्वतःबद्दल इतकी खात्री असणं चांगलं नाही आणि नारदा. भक्ताबद्दल इतका विश्वास करणं योग्य नाही देवा. माझा भक्तावर विश्वास नाही नारदा. वा देवा वा, अगदी कुरुक्षेत्रात उभं असल्यासारखं बोलतोय. पण मी काही अर्जुन नव्हे आणि हे काही कुरुक्षेत्र नव्हे. नारायण नारायण. बरं नारदा, वाद विवाद करून या प्रश्नाचा निकाल लागेल असं वाटत नाही मला. तरी हरकत नाही. नारायण नारायण. बरं येतो मी. इतक्या घाईने निघाला? तू तसं काही नाही, तू चंग बांधून कार्याला लागलास, मला थोडी हालचाल केलीच पाहिजे. अवश्य अवश्य. बरं येतो मी. नटनागरा कमला बदा, नटनागरा कमला बदा, नटनागरा कमला बदा, सकला जगे तव आसरा, सकला जगे तव आसरा, नटनागरा कमला बदा, नटनागरा कमला बदा, नटनागरा नटनागरा नटनागरा. नरहरी, त्या दिवशी मी आपल्या अपूर्व भक्ती सामर्थ्याचा प्रत्यक्ष पुरावा पाहिला आणि तेव्हापासूनच मी आपल्या गौरी हराच्या पद्धतीने लीन झालो. ही सारी गौरी हराची कृपा आहे मुजुमदार साहेब. होय, आणि म्हणूनच विष्णू राजासारख्या आणि म्हणूनच लिंबराजासारख्या इथं किंचित विष्णू भक्त टाळकुंट्यानं आपली अशी निंदा करावी, हीच गोष्ट माझ्या जीवाने लागून गेली आहे. मानव धर्माची जाणीव न ठेवून आपण त्या दिवशी लिंबराजासाठी तीरासारखे धावून आलात, पण त्याने तुमची मुळीच आठवण ठेवली नाही. कोण हा कृतज्ञपणा? जाऊ द्या मुजुमदार साहेब, तुम्ही सांगता त्या गोष्टीवर माझा विश्वासच बसत नाही. तरी पण तर मी म्हणतोय, ओ नरहरी, तुम्ही श्याम सदाशिवाय प्रमाणे भोळ्या वैष्णवांच्या पर मिळाव्यात सिंचनाने आपली दिनदेडी केलावी. अर माझ्याने ते ऐकवे ना, म्हणून मी तिथून तडक निघालो. अयो वेंकटरमणा, राधा रमणा. अरे लिंबराज आपली नालस्ती करते तर आमची तळपायची आग मस्तकात जाते, मग आम्ही चंद्रबागेत बुडी मारून आमची डोकं शांत करते. एकंदरीत काय तो काटा आहे त्याच्या मार्गात. असं म्हणजे सर्व पंढरपूर आपल्या नादी लावण्याचा मानस आहे तर. अर्थात, आणि एकदा तसं झालं तर आम्हा शिवभक्तांना पंढरपुरात राहण्याची मुश्किल होईल. लोक दगड धोंडे मारून हाकलून देते आम्हाला गावाबाहेर. मग याला उपाय तरी काय करावा? उपाय सोपा आहे, पण तुम्ही मनावर घेतला मात्र पाहिजे. मुजुमदार साहेब, तुम्ही वाटेल ते सांगा. प्रत्यक्ष हालहल प्राशर करण्याची बाळी आली तरी हा नरहरी माघार घेणार नाही. पण काही झालं तरी यापुढे निळकंठ महादेवाचा कमीपणा हा नरहरी कधीही सहन करणार नाही. सांगा काय करू मी, म्हणजे या लिंबराजाचा नक्षा उतरेल. आपल्या घरात एक महादेवाचा स्वयंभूलिंग आहे. त्या देवळातील विठ्ठल मूर्ती नाहीशी झाली, त्यामुळे उसाट पडल्यासारखं झालं आहे. तेव्हा त्या शिवलिंगाची इथं स्थापना केल्यास लिंबराजाच्या कारस्थानाला चांगलाच खोप असेल. ते
तेच तर मी म्हणतोय. हरकत नाही मुजुमदार साहेब, आपली कल्पना मला पसंत आहे. सर्व शिवभक्तांची संमती घेऊन आपण या शिवलिंगाची ह्या देवालयात प्राण प्रतिष्ठापना करूया. त्यासाठी मी काशी विश्वेश्वरून मोठे मोठे ब्राह्मण अधिकारी आणू आणि मिष्टान्न भोजन सोमरसपान समारंभ होणे आवश्यक असते. ते सर्व होईलच म्हणा, पण हे कार्य काही सुखासुखी पार पडणार नाही. म्हणजे तो लिंबराज आपल्या या कार्यात व्यत्यय आणल्याशिवाय राहणार नाही. शिवशंकराचं वरदान असलं म्हणजे त्या लिंबराजाच्या मूषकाची काय कथा मुजुमदार साहेब. हा, मी आतापासून कार्याला लागतो. येतो मी. शैवपंथी लोकांना चिडवणं सोपं असतं, पण वैष्णवांना राग आणणं फारच कठीण. तेच तर मी म्हणतोय. पितांबर शास्त्रीने आपल्या पुरी कामगिरी आपल्या शिरावर घेतली आहे आणि ती अवश्य पार पडतील. आता तू कार्तिक स्वामी लिंबराजाकडे जाऊन नरहरीचा हाताचा बेत त्यांच्या कानावर घाला. जा, त्याला म्हणावं, विठ्ठलाच्या पवित्र मंदिरात हा नरहर गांजे कसाचा अड्डा पाहून पाहतोय, म्हणजे तो मुळी स्वस्त बसणार नाही. जा, पळ लवकर. अयो व्यंकटरमणा, ते आमचे काम. आता आम्ही पण दाखवते आमचा इंगा. सुरुवात तर छान झाली, पण अजून सगळी करामत पुढेच आहे. पांडुरंगा पांडुरंगा का हे खरं आहे. रुष्ट झाला ते विठुराया तू का रुष्ट झाला ते विठुराया तू का रुष्ट झाला ते. धावत त्वरी पांडुरंगा, धावत त्वरी पांडुरंगा, विठुराया तू का रुष्ट झाला ते, विठुराया तू का रुष्ट झाला ते.
रक्षण करून एकतर पांडुरंगाला आपल्या स्थानी येण्यास भाग पाडेन नाहीतर देहत्याग करेन. विठ्ठल मंदिरात विठ्ठल मूर्तीत दिसेल. पांडुरंग 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 पांडुरंग. हॅलो, काय म्हणाला विठ्ठल शास्त्री? तुम्ही काशी विश्वेश्वराहून इकडे आलात? होय महाराज, मला झोपेत दृष्टांत देऊन नरहरीला भेटायला सांगितलं. आता ती अर्धी घटकाच उरलेली आहे लिंगण स्थापन करायची. आजच्या सारखा दिवस व मुहूर्त मिळणं कठीण आहे. मुजुरदा साहेब, आली स्वारी आली. अयो व्यंकटरमणा, राधारमणा, इथे तर अजून काही तयारी नसते. लिंग स्थापना कशी होते? अरे भटजी केव्हाच येऊन हजर आहे इथं. त्यांना म्हणावं लवकर पाऊसला, नाहीतर मुरत टळून जाईल. अरे पण आलेच आहे. या नरहरी, इकडे सर्व तयारी आहे. आहा, शिवशंकर भोलानाथाच्या कृपेनं आज हा भाग्याचा दिवस उजळला. पृथ्वी मोलाचे हे शिवलिंग
आज पंढरपुरातील देवालयात विराजमान होणार. जय शिवशंकर, जय भोलानाथ. धन्य आम्ही पंढरपूरचे महाजन की आम्हाला हा अपूर्व सोहळा पाहण्याचा योग्य लागला. तास तू आजचा सोहळा खरोखर अपूर्व आहे. मार्तंड्या, अरे तो लिंबराज अजून कसा आला नाही? लिंग स्थापना झाल्यावर वराती मगून घोडे काय कामाचे? लिंबराज पालखीत यायला निघाला आहे. ऐका तो गजर. लिंबराज, काय आहे हा तमाशा? मी तुझ्याबद्दल खूप ऐकत आलो, पण तू इतका माझ्यावर बनशील अशी नव्हती माझी इच्छा. आमच्या वाटेतून मोकळा हो, नाहीतर घोर प्रसंग ओढावेल. नरहरी, आम्ही विष्णुदा तुझ्या दासाचे दास आहोत. तू आम्हाला पायाखाली तुडवलं तर आम्ही हो की चूक करणार नाही, पण मंदिर विठ्ठलाचे आहे. मग मी सांगतो की शिवलिंगाची स्थापना केल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही. स्वयंभू स्वयंभू. काका काका असं काय करतात तुम्ही? समंजस आहात. समोपचाराने या गोष्टी मिटवल्या नाही तर भांडण निकालाला जातील. माधवी बाळ, तू म्हणतेस ते खरं आहे. स्वयंभू स्वयंभू. खरं म्हणजे आम्ही आज बोलू नये. आम्हाला काय, विठ्ठलही सारखाच आणि शंकरही सारखाच. पण नरहरी, तुम्ही विठ्ठल मंदिरात शिवलिंगाची स्थापना करू पाहत आहात, त्याबद्दल पंढरपुरातील जनतेला काय वाटेल याचा विचार केला आहात का कधी? पितांबर शास्त्री, जनता विठ्ठलापेक्षाही महादेवाचाच आदर करते. देवांचाही देव महादेव, त्याला वैष्णवाखेरीज कोणाकडूनही विरोध असणे शक्य नाही. प्रत्यंतर पाहायचं असेल तर हे पहा. बोला, हर 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 महादेव. स्वयंभू स्वयंभू. नरहरी, महादेव मोठा असे पण विठ्ठला जनतेच्या हृदयात कायमचा स्थान आहे. तो दिनाचा नाथ दीनानाथ आहे. लोक त्याला कधी विसरणार नाही. बोला, कुंडली गोडदे हर विठ्ठल. हे डोंग पुरे कर लिंबराजा आणि आमच्या मार्गातून मोकळा हो, नाहीतर घोर प्रसंग ओढावे. देह गेला काय आणि राहिला काय? विठ्ठलाच्या पायी आमची अधर निष्ठा आहे. तोपर्यंत आम्ही कुंडली गोडदे हर विठ्ठल. लिंबराज, हा काय तमाशा आहे? मी तुमच्याबद्दल खूप ऐकत आलो, पण तू इतका माझ्यावर बनशील अशी नव्हती माझी इच्छा. तर आमची वाट सोड. नरहरी, आम्ही विष्णुदा तुझ्या दासाचे दास आहोत. तू आम्हाला पायाखाली तुडवलं तर आम्ही ओकी चूक करणार नाही, पण मंदिर विठ्ठलाचे आहे. या गाभाऱ्यावर मी शिवलिंगाची सावली देखील पडू देणार नाही. थांबा, नखाच्या कामाला कुऱ्हाडी नको. एकेकाला उचलून बाजूला ठेवा व मार्ग मोकळा करा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. स्वयंभू स्वयंभू स्वयंभू. या नरहरी, पुढे वा.
सदाशिवा, भोळ्या शंकरा, आज हा नरहरी तुला भक्तिभावाने शरण आलाय. शिवलिंगाची आरती पूजा करण्यापूर्वी सर्वांनी डोळे मिटून काशी विश्वेश्वराचे ध्यान करा, चिंतन करा, जशी ब्राह्मण देवाची इच्छा. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. नमः शिवाय. स्वयंभू स्वयंभू. नरहरे, महादेव मोठा असेल पण विठ्ठला जनतेच्या हृदयात कायमचा स्थान आहे. तो दिनाचा नाथ दीनानाथ आहे. लोक त्याला कधीच विसरणार नाही. बोला पुंडलिक वरदे हर विठ्ठल. थांबा भाविक हो थांबा. आमचा मार्ग अत्याचाराचा नाही, सहनशीलतेचा आहे. हे डोंग पुरे कर लिंबराजा. आहा, केवढा हा सत्याचा प्रभाव. आता हे नाही सहन होत. शिवभक्त हो, पाहता काय, खांद्याला खांदा भिडून गाभाऱ्यात घुसा. बोला हर 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 महादेव. वैष्णव हो, हा अत्याचार नव्हे, ही आमच्या सहनशीलतेची परीक्षा आहे. डोळे मिटून पंढरीनाथाचे ध्यान करा. विठ्ठल 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 विठ्ठल. नरहरी पुढे वा. आणि शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा होऊ द्या.
आता तर इथे होते. चमत्कार, मोठा चमत्कार. विठ्ठल शास्त्री कुठे आहेत? खरोखरच तो माझा विठ्ठल होता की काय? महादेवच होता तो. आता मला पटलं. किती कपाळ करंट आपण की देव जवळ असून आपण त्याला ओळखले नाही. आबा, आमच्या घराच्या पायरीपर्यंत पाणी चढलं. पायरीला पाणी लागता लगेच उसरून गेली गंगा. ही विठ्ठलाची महादेवाची कृपा. ही सारी शंकराची विठ्ठलाची दया. आजपासून आम्ही शैव आणि वैष्णव एक आहोत. आम्ही एक आहोत म्हणून आमचा देवही एक आहे. जनी जनार्दन तोच आमचा ईश्वर. मग कोणी त्याला पांडुरंग म्हणा अगर शंकर म्हणा. जनी जनार्दन रूप विठ्ठलाचे. जनी जनार्दन रूप विठ्ठलाचे. घ्या हो विठ्ठल विठ्ठल वादे. घ्या हो विठ्ठल विठ्ठल वादे. जनी जनार्दन रूप विठ्ठलाचे. जनी जनार्दन रूप विठ्ठलाचे. घ्या हो विठ्ठल विठ्ठल वादे. मार्ग हा सुखाचा तो कसा पडला. 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 विठ्ठल जपता जीवन शिवमय झाले. विठ्ठल जपता जीवन शिवमय झाले. घ्या हो विठ्ठल विठ्ठल वादे. घ्या हो विठ्ठल विठ्ठल वादे. घ्या हो विठ्ठल विठ्ठल वादे. जनी जनार्दन रूप विठ्ठलाचे. जनी जनार्दन रूप विठ्ठलाचे. घ्या हो विठ्ठल विठ्ठल वादे. घ्या हो विठ्ठल विठ्ठल वादे. घ्या हो विठ्ठल विठ्ठल वादे. विठ्ठल वादे विठ्ठल वादे. छान अर्थ. चंद्रभागेला लोंढा येतोय. धावा धावा. काय चंद्रभागेला लोंढा आणि या दिवसात?
अगं बाई देव परत आले. आनंदी आनंद झाला मनाशी, आनंदी आनंद झाला मनाशी, मनाशी आनंद झाला, मनाशी आनंद झाला. आनंद झाला मनाशी, आनंदी आनंद झाला मनाशी, मनाशी आनंद झाला, मनाशी आनंद झाला, मनाशी आनंद झाला. रायाने दर्शन दिलले, रायाने दर्शन दिलले. आ रायाने दर्शन दिलले, रायाने दर्शन दिलले. जन सारे हर्षित झाले, जन सारे हर्षित झाले. सकलाचे वेद निवाले, सकलाचे वेद निवाले. आनंदी आनंद झाला मनाशी, आनंदी आनंद झाला मनाशी, मनाशी आनंद झाला, मनाशी आनंद झाला, मनाशी आनंद झाला. आनंद झाला मनाशी, आनंदी आनंद झाला मनाशी, मनाशी आनंद झाला, मनाशी आनंद झाला, मनाशी आनंद झाला, आनंद झाला. नरहरी, डोळे उघडून पहा. मीच विठ्ठल आणि मीच शंकर आहे. ब्रह्मा विष्णू महेश सर्व काही मीच आहे. मीच करता करविता आहे. अनेक रूपांनी, अनेक कल्पनांनी सर्वांच्या हृदयात वास करणारा मी एकच आहे. अनेकातील एकत्व माझ्या ठाई समावलेलं आहे. कवरले